नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ सर्वांना। आपल्या अमृतधारा या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी। धनत्रयोदशी, नरक चतुर्थी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज हे दिवाळीतील सण आपण मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो। यातील सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे लक्ष्मीपूजन। आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मीपूजन कसे करावे, साध्या पद्धतीने सोप्या पद्धतीने पूजा कशी मांडावी, तसेच लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त काय असणार आहे हे पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर अमावस्येचा दिवस हा लक्ष्मीपूजनाचा दिवस मानला जातो। आपल्याकडे घरोघरी लक्ष्मीपूजन केले जाते। दिवाळीत या दिवसाची आपण सर्वच जण आतुरतेने वाट पाहत असतो। तर असं म्हटलं जातं की अमावस्या काळात लक्ष्मीपूजन करावे। तर यावर्षी 21 ऑक्टोबरला 2025 अश्विन अमावस्येला आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे। मंगळवार दिनांक 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6:06 पासून ते 8:25 पर्यंत लक्ष्मीपूजन करायचं आहे। म्हणजेच सायंकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता। आता लक्ष्मीपूजन करण्यापूर्वी आपल्याला घर स्वच्छ करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला घरातील सर्वांना नवीन कपडे घालायचे आहेत। तर सुरुवातीला सायंकाळची वेळ असल्यामुळे आपल्याला अगोदर तुळशीला दिवा लावून घ्यायचा आहे। घराच्या समोर अंगणात दिवे लावायचे आहेत। आता आपल्याला लक्ष्मीपूजनाचे जे साहित्य आहे ते सर्व जमवून घ्यायचे आहे। म्हणजे पूजा मांडणी करण्या अगोदर सर्व साहित्य जमवाजमव करायची, जेणेकरून पूजा करताना आपल्याला सारखं उठावं लागणार नाही। ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहेत त्या तिथली जागा स्वच्छ करून घ्यायची आहे। तिथे चौरंग किंवा पाटावर सुद्धा तुम्ही पूजा मांडू शकता। चौरंग किंवा पाटावर तुम्ही लाल वस्त्र अंतरायचं आहे, कारण लाल वस्त्र देवीला खूप अतिशय प्रिय आहे। तसेच तुम्हाला काही डेकोरेशन सजावट करायचं असेल तर ते तुम्ही करू शकता, कारण जेवढं आपण सजावट डेकोरेशन करू तेवढे ते खूप सुंदर पूजा दिसते आणि मन अगदी प्रसन्न होतं। तर आपल्याला अगोदर घरात जो लक्ष्मी मातेचा फोटो असेल तो स्वच्छ पुसून चौरंगावर मांडायचा आहे। आता आपल्याला अगोदर पूजा करण्यापूर्वी 2 छोट्या समया किंवा मोठ्या असतील तरी चालतील समया लावून घ्यायच्या आहेत। म्हणजेच आपल्याला दीप प्रज्वलन करायचं आहे। तर आपल्याला समईची सुद्धा पूजा करायची आहे। दोन्ही समईला हळदी कुंकू अक्षता व्हायचे आहे, फुलं वाहून घ्यायची आहेत। आता सायंकाळी पूजा होत असल्यामुळे दीप प्रज्वलन करताना शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते हा सोपा मंत्र म्हणायचा आहे। आता पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला आचमन करायचं आहे। डाव्या हाताने पळीने उजव्या हातावर पाणी घ्यायचं आहे आणि ओम केशवाय नमः असं बोलून ते पाणी प्राशन करायचं आहे। नंतर पुन्हा एकदा पाणी घेऊन ओम नारायण नमः असं बोलून ते पाणी प्राशन करायचं आहे। नंतर तिसऱ्या वेळेस सुद्धा पाणी हातामध्ये घेऊन ओम माधवाय नमो नमः असं बोलून ते पाणी प्राशन करायचं आहे। आणि नंतर चौथ्या वेळेस ते पाणी आपल्याला हातात घेऊन ओम गोविंदाय नमो नमः असं म्हणत ते तामणात सोडायचं आहे। हे सोडताना तुम्ही संकल्प पण करू शकता। संकल्प असा करावा, आज दिवाळी लक्ष्मीपूजनानिमित्त सहपरिवार सहकुटुंबासोबत लक्ष्मी माता तुझी मनोभावी पूजा करत आहोत। तर माझ्या परिवाराला सुख समृद्धी आरोग्य दे, माझ्या घरात धन धान्य संपत्ती ऐश्वर्य नांदू दे, घरातील सर्वांना दीर्घ आयुष्य लाभू दे, तू माझ्या घरात स्थिर आणि चिरंतन राहावी अशी प्रार्थना करून तामणात पाणी ते सोडावे, असा संकल्प करावा। आता आपल्याला कलश मांडून घ्यायचा आहे। कलश मांडण्यापूर्वी तांदळाची रास घालायची आहे, त्यावर हळदी कुंकू टाकायचं आहे। या कलशावर कुंकवाची 5 बोटे ओढून घ्यायची आहेत। हा कलश पाण्याने भरून घेतलेला असावा। आता यामध्ये हळदी कुंकू सुपारी नाणं अक्षता आणि एखादं फूल टाकून घ्यायचं आहे। त्यावर विड्याची किंवा आंब्याची पाने सुद्धा मांडू शकता। नंतर त्यावर आपल्याला नारळ ठेवायचा आहे। नारळ हा शेंडीवर करून ठेवायचा आहे। तर सर्वात अगोदर आपल्याला गणपतीची पूजा करून घ्यायची आहे। गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तरी
चालेल, तुम्ही सुपारी घेऊ शकता। आता गणपतीच्या मूर्तीला असा पाण्याने आणि दुधाने अभिषेक करून घ्यायचा आहे। अगोदर दुधाने अभिषेक करायचा आहे। ओम गणपती नमो नमः असं अभिषेक करताना तुम्ही मंत्र म्हणू शकता। आता दुधाने आणि पाण्याने अभिषेक केल्यानंतर जोडविड्याचे पाने मांडून त्यावर थोडेसे तांदूळ घालून गणपती बाप्पा स्थापित करायचे आहेत। आता हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून गणपती बाप्पाची पूजा करायची आहे। नंतर आपल्याला लक्ष्मी मातेच्या फोटोची पूजा करून घ्यायची आहे। या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वजण लक्ष्मी पूजन मनभावे करतात, परंतु लक्ष्मी चंचल आहे असे म्हटले जाते। त्यामुळे लक्ष्मी पूजना दिवशी म्हणजेच अश्विन अमावस्येला संध्याकाळी स्थिर नक्षत्रावर पूजा करावी, कारण या स्थिर नक्षत्रावर पूजा केली तर चंचल असणारी लक्ष्मी स्थिर राहते असं म्हटलं जातं। तसेच या दिवशी कुबेर पूजन देखील केलं जातं। कुबेर हा देवांचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो। आता तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीवर तुम्ही अभिषेक करायचा आहे। मूर्तीला अगोदर दुधाने अभिषेक घालायचा आहे आणि ओम महालक्ष्मी नमो नमः असा मंत्र म्हणून अभिषेक करायचा आहे। दुधाचा अभिषेक झाल्यानंतर आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे। पाण्याने अभिषेक करताना सुद्धा तुम्हाला जो मंत्र सोपा वाटेल तो मंत्र तुम्ही लक्ष्मी मातेचा म्हणू शकता। अशी तुम्ही पूजा करून घ्यायची आहे। नंतर लक्ष्मी मातेला हळदी कुंकू अक्षदा फुलं व्हायची आहेत। त्यानंतर आपल्याला एक सुपारी घ्यायची आहे। त्याचं कारण असं की ही सुपारी म्हणजे सर्व देवांचं प्रतीक म्हणून आपल्याला तिची पूजा करायची आहे। तशाच पद्धतीने अभिषेक करून घ्यायचा आहे। दुधाचा अगोदर अभिषेक करायचा आहे, नंतर आपल्याला पाण्याचा अभिषेक करायचा आहे। ही सुपारी सर्व देवांचं प्रतीक आहे। तसेच आपली कुलदेवता सुद्धा आहे, त्यामुळे तुम्ही कुलदेवतेची पूजा म्हणून सुद्धा ही सुपारी मांडू शकता। तर हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून घ्यायची आहेत। तुमच्याकडे जर कुबेर देवता असेल तर तुम्ही कुबेर देवतेची फोटोची सुद्धा पूजा करू शकता आणि मूर्ती असेल तर मूर्तीवर तुम्ही अभिषेक करायचा आहे। अगोदर दुधाने नंतर पाण्याने अभिषेक घालायचा आहे, कारण लक्ष्मी पूजनामध्ये कुबेर देवतांना पूजा करणे खूप महत्वाचे आहे, कारण धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो। त्यामुळे कुबेर देवताला सुद्धा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि नंतर हळदी कुंकू अक्षदा फुलं व्हायचे आहेत। ओम ह्रीं क्रीं श्रीं कुबेराय अष्टलक्ष्मी मम गृहे धन। लक्ष्मी मातेला आवर्जून लाल फूल वाहा, कारण लाल फूल लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे। आता आपल्याला कलशाची देखील पूजा करून घ्यायची आहे। हळदी कुंकू फुलं अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत। नंतर आपल्याला वस्त्रमाळा सर्व देवतांना वाहून घ्यायच्या आहेत। लक्ष्मी एका ठिकाणी राहत नाही याचा अर्थ घरी पैसे समृद्धी असणे म्हणजे लक्ष्मीचा वास असल्याचे मानतात। लक्ष्मी ही चंचल स्वभावाची असते असे म्हणतात, म्हणून तिला घरी प्रसन्न ठेवायला स्वच्छ आणि पवित्र वातावरण ठेवावे लागते। तिची पूजा करावी लागते। ती नाराज झाली तर दुसऱ्या ठिकाणी निघून जाते। ती एकदा विष्णूवर नाराज झाली होती तेव्हा तेही अगदी गरीब झाले होते, अशी एक धार्मिक कथा सुद्धा आहे। थोडक्यात लक्ष्मीला घरी आणणे आणि प्रसन्न राखणे यासाठी आपण मेहनत करावी लागते, असाच यामागचा संदेश आहे। लक्ष्मी म्हणजे नुसता पैसाच नाही तर धन धान्य सोने नाणे संपत्ती संतती गुरे वासरे हे सर्व लक्ष्मी समान आहे। त्यामुळे आपल्याला या दिवशी धान्यांची पूजा करून घ्यायची आहे। आपल्याला धन घ्यायचं आहे, एखादं धान्य असेल ते घ्यायचं आहे। इथे मी ज्वारी आणि तांदूळ घेतला आहे। या पूजेमध्ये लाह्या बतासे त्यांचा खूप मान असतो। आता लाह्या बतासे हे माझ्याकडे नाही, पण तुमच्याकडे असतील तर ते तुम्ही आवर्जून ठेवा, कारण त्याचा खूप मान आहे। तर आता अशी सर्व धान्यांची पूजा करून घ्यायची आहे। हळदी कुंकू सर्व धान्यांवर वाहून वाहून नमस्कार करून घ्यायचा आहे। एक धार्मिक कथा अशी आहे की समुद्र मंथनाच्या वेळी देव दानवांनी अमृतासाठी समुद्र मंथन केले। त्यावेळी समुद्रातून 14 रत्न बाहेर आली। त्यातच महालक्ष्मी प्रकट झाली, हातात कमळ घेऊन सुंदर तेजाने झळकणारी देवी। देव दानव दोघांनीही तिची पूजा केली, पण तिने भगवान विष्णूची निवड केली।
कारण विष्णू हे धैर्य, स्थैर्य आणि सत्याचे प्रतीक आहेत. त्या दिवसापासून लक्ष्मी ही समृद्धी, धन, सौभाग्याची देवी म्हणून पूजली जाते आणि म्हणूनच दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पूजन केले जाते, जेणेकरून आपल्या घरात सुख, समृद्धी, संपत्ती आणि सौभाग्य नांदेल. नंतर आपल्याला जो नवीन झाडू आणलेला असतो, केरसुनी आणलेली असते, आपण त्या झाडूची पूजा करून घ्यायची आहे. कारण झाडू हा आपल्या घरातील कचरा साफ करते, घर स्वच्छ करते आणि स्वच्छ केलेल्या घरात लक्ष्मी प्रवेश करत असते. त्यामुळे झाडूची देखील पूजा करून घ्यायची आहे. तसेच लक्ष्मी ही संपत्ती असल्यामुळे आपल्याला सोने, नाण्यांची देखील पूजा करायची आहे. नंतर आपल्याला पैशाची देखील पूजा करायची आहे. तसेच हिशोबाची डायरी असेल तुमची तर ती सुद्धा तुम्ही यामध्ये मांडून तिची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे. हळदी कुंकू, अक्षदा वाहून पूजा करायची आहे. तसेच इथे आपल्याला घरात जे फळं असतील ती सुद्धा ठेवायची आहेत. इथे मी केळी ठेवलेली आहे. तर आता घरातील सर्वांनी हळदी कुंकू, अक्षदा वाहून पूजा करून घ्यायची आहे आणि आरती, धूप, दीप, अगरबत्ती लावायची आहे. सर्वांनी मिळून आरती करायची आहे. घगणपतीची आरती, नंतर महालक्ष्मीची आरती, देवीची आरती, सर्व आरत्या घेऊन नंतर नमन अष्टक घ्यायचा आहे. आता आरती केल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. घरात जो दिवाळीच्या फराळाचा ताजा पदार्थ बनवलेला असेल तो ठेवायचा आहे किंवा मिठाई सुद्धा ठेवू शकता आणि नैवेद्याभोवती पाणी फिरवून मनोभावे नमस्कार करायचा आहे. नमस्कार करताना आपल्या मनातील इच्छा बोलायची आहे. दिवाळी असल्यामुळे दिवे तर आपल्याला लावायचेच आहेत. आपल्याला पूजेभोवती दिवे लावायचे आहेत. तर सर्वात शेवटी तुम्ही नमन अष्टक घ्यायला विसरू नका. या अष्टकाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे, ती जाऊन नक्की पहा आणि नमन अष्टक घ्या. लग्न होऊन घरी आलेल्या स्त्रीलाही लक्ष्मीच्याच रूपात मानून आदर दिला पाहिजे असे सांगतात. तेही याच अर्थाने जिथे स्त्रीला आदर असतो, तिला मान मिळतो, ती प्रसन्न असते, असे घर समृद्ध होत जाते. ती खुश नसेल तर घरात आनंद येऊ शकत नाही. तर सर्वात शेवटी काही चूक भूल झाली असेल, लक्ष्मी माते क्षमा कर अशी प्रार्थना करावी. शेवटी जशी तुमच्याकडे पद्धत असेल, परंपरा असेल तशी तुम्ही पूजा करून घ्यावी. चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.